हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसात आज तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करते आहे. इथे मी हे इंग्लिश आवळे घेतलेले आहे. त्याला आमच्याकडे इंग्लिश आवळे बोलतात, जे की छोटे छोटे आवळे असतात. तेच मला आता इथे वाफवून घ्यायचे आहे. याची मी करणार आहे आमला कँडी तुम्ही म्हणू शकता, ती मी इथं बनवणार आहे. वाफवून घेण्यासाठी मी खाली पाणी टाकलेलं आहे, वरती जाळी ठेवलेली आहे व त्यानंतर ते छान असं झाकून दिलेलं आहे. त्याच्याच बाजूला ते शिजत आहे. तोपर्यंत लगेच इकडं पाक करायला घेतलेला आहे. साखरेचा पाक इथे मी करणार आहे. त्यासाठी कढई ठेवून दिलेली आहे. त्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे व बाकी सगळी साखर टाकून द्यायची आहे. अर्धा किलो मी इथं साखर घेतलेली आहे, कारण की आवळे सुद्धा खूप जास्त होते. त्यामुळे इथे अर्धा किलो एवढी मी साखर त्यात टाकून दिलेली आहे व इथे पाक करायला ठेवलेला आहे. छान असं ते साखर पाण्यात टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे. ती साखर विरघळून जाते. आपण जसा गुलाबजामुनसाठी पाक तयार करतो त्याच प्रकारे हा पाक तयार करून घ्यायचा आहे. हे कँडी खायला खूप छान लागतात व याची रेसिपी खूप मोठी आहे, तर तुम्हाला हळूहळू मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी सांगेल व फायनली नंतर तुम्हाला आवडलीच तर मग मी एक लॉंग व्हिडिओ याचा शेअर करेल फक्त रेसिपीचा. इथं म्हटलं ते पाक तयार होतोय तोपर्यंत सकाळचं आवरून घ्यावं, तर सकाळसाठी मला इथे लसूण सोलून घ्यायचा होता. तोच मी इथे सोलायला घेतलेला आहे व लिली बघा मला कशी बघत होती व ती नुसतं पुढं मागच करत बसत असते. तोपर्यंत मी इथं पाक करता करताच माझं सकाळचे सुद्धा कामं थोडे फार आवरून घेत आहे, म्हणजे मला सकाळी गडबड होत नाही, जास्त अशी धावपळ करावी लागत नाही. त्यासाठी 1-2 कामं केलेली बरी असतात, म्हणून मग मी ते करायला घेत आहे व असं केल्याने आपला वेळसुद्धा वाचतो. त्यानंतर इथे आवळे छान असे वाफवून माझे झालेले आहेत. त्याचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे व ते थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यात ते ठेवायचे आहेत बनवण्यासाठी त्यात मी ते टाकून दिलेले आहे व ते पाकसुद्धा मी थंड करून घेतलेला होता व आता पाक थंड झाल्यानंतर तो त्या आवळ्यांमध्ये टाकून द्यायचा आहे. पूर्ण पाक त्या आवळ्यात टाकायचा आहे. पाक आपला एवढा तयार झाला पाहिजे की जेणेकरून त्यात आवळे आपले सगळे डीप झाले पाहिजे, म्हणजे की ते सगळे डुबले पाहिजे. एवढा पाक आपल्याला करून घ्यायचा होता, म्हणून माझा पाक इथे बरोबर झालेला आहे. मला यात अजून ॲड करायची सुद्धा गरज नाही आहे. त्यासाठी मी इथं ते टाकून घेतलेलं आहे. नंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आवळे. हे आपल्याला 5 दिवसांसाठी असेच मुरायला ठेवायचे असतात, तर त्यामुळे ते त्या पाकातच ठेवावे लागतात व जसं जसं मुरतं तसं पाक थोडाफार कमी होत जातो. तर इथे मी आता ते मुरायला ठेवणार आहे. आपण पूर्ण पाक थंड झाल्यानंतरच तो आवळ्यांमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आवळे खराब होत नाही. नंतर इथे आता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे व आता तुम्ही याला झाकून ठेवू शकता व रोज याला आपण हलवत राहायचं आहे. त्यानंतर जे काही भांडे पडलेले होते तेच इथे धुवून घेऊ म्हटलं. परत सकाळच्यासाठी ठेवलं की सकाळी पण गोंधळ असतो व सकाळीसुद्धा मला भांडे धुवायला वेळ मिळत नाही. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की रात्रीचं कामं ठेवायची नसतात. रात्रीचा किचन ओटा आपण चेक करून ठेवला की सकाळी उठून काम करायची एनर्जी अजून जास्त येते. त्यामुळे इथे सगळं मी आवरून घेत आहे. ते आवरून झाल्यानंतर बेडसुद्धा करून घ्यायचा होता, म्हणून इथे ब्लँकेटच्या घड्या करायला घेतल्या आहे. आमच्या इकडं एवढी थंडी आहे की डबल ब्लँकेट घेऊन सुद्धा आम्हाला खूप थंडी वाजते. या एरियामध्ये आम्ही ज्या एरियात राहतो ना, इथे खूप जास्त प्रमाणात थंडी आहे व त्यानंतर इथे लगेच मी बेड आवरायला घेतलेला आहे. तिथं सुद्धा लिहिली माझ्याजवळच पुढं मागं करत होती व सगळं तिचं चालू होतं. तिथं मी जिकडं जाईल तिकडं जायची, आपण जे करत असू ना ते करायची. चादरसुद्धा ओढत होती व नीट काही व्यवस्थित करूच देत नव्हती. छान असा बेड वगैरे झटकून घेतला, साफ करून घेतला. त्यानंतर इथे बेडशीट वगैरे अंथरून घेत आहे. आज बऱ्याच दिवसातनं तुमच्यासोबत लॉंग व्लॉग शेअर करत आहे, तर त्यामुळं प्लीज भरपूर असा प्रतिसाद द्या, कारण की तुमच्याच याच्यामुळं मला प्रोत्साहन होते की मी असे व्हिडिओ बनवू शकते व करू शकते. त्यानंतर इथे बघा बेडशीट टाकत होती तेव्हासुद्धा लिली माझ्या पायांमध्ये येत होती किंवा ते चादर ताणल तर काही करेल. तिचं हे काम चालूच होतं. कंटिन्यू ही अशीच करत असते. ती घरात आल्यापासून मला सुद्धा थोडं करमायला लागलेलं आहे. इथे माझं आवरून सर्व झालेलं आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब विथ माय चॅनल अँड बाय.